नमस्कार. आज आपण चाललेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तर तिथे जाण्यासाठी बोटिंग जावं लागतं. ह्या साईडला इकडं आपलं सिंधुदुर्ग बोट निघालेली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याकडं. किल्ल्याकडे बोट निघालेली आहे. थोड्याच वेळात आपण किल्ल्यावर पोहोचू. 10-15 मिनिटांमध्ये थोड्याच वेळामध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचत आहोत. फायनली आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत. तर आपण ह्याचं एंट्रन्स पाहू शकता. लांबून हा एंट्रन्स बिलकुल दिसत नाही. म्हणजे हा किल्ला बांधताना किती काळजी घेतली असेल बघा. हा असा कर्व आतमध्ये याचा दरवाजा आहे. लांबून याचं तोंड दिसत नाही. ओपनिंग कुठून डोअर. अशा पद्धतीने सुंदर रचना ह्या किल्ल्याची केलेली. तर आपण आता आतमध्ये जाऊया. गरम तेल होतं आणि भाजून मारायचं. संपूर्ण 48 कोर्ट नावाचा खडकाळ भेट होतं. कोर्ट नावाच्या बेटावर 1664 मध्ये गेला बांधला. संपूर्ण एरिया 52 फूट आहे. अतिशय सुंदर किल्ला. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने पायांचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. कुठे आहे ते? वरती आहे का ठसे? बाथरूम अच्छा. थोडं आत गेल्यानंतर आपल्याला शिवराजेश्वर देवस्थान हे अतिशय सुंदर आपल्याला मंदिर पाहायला भेटतंय. त्यानंतर इकडे आतमध्ये म्युझियम आहे. ते पण आपण जाऊन पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजून इतिहासांची आणि अभेद्य आरमाराची साक्ष देणाऱ्या वस्तूंची म्युझियम आहे. बघूया आपण. अतिशय सुंदर म्युझियम आहे. हे त्या काळी जहाज कशा असायचे मॉडेल ह्याचं हे दृश्य आहे. त्या काळातल्या दुर्बीण, होकायंत्र, एवढे फोटो आहेत. शिवकालीन कुलपे, त्या काळात कुलप कसा असायचे, भाले, क्रीम, आपण इथं पाहू शकतो महादेव मंदिर आहे व खाली भुयारी मार्गही आहे. म्हणजे जर शत्रूंनी जर हल्ला केला तर इथून कसं निघायचं बाहेर. असं म्हणतात की हा मार्ग
अगदी एखाद्या गावात निघत असेल कोणतं तरी, जिथं सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचू शकतं. आपण किल्ल्याच्या 24 चारही साईडने चालतोय, जिथं आपल्याला किल्ल्याचे वेगवेगळे अवशेष पाहायला भेटतात. ते म्हणजे त्या काळी हे राजवाडे वगैरे असतील त्या काळामध्ये आज पडलेल्या अवस्थेत आहेत. बुरुंज आहेत, सागरी तटबंदी आहे सगळी. मित्रांनो, आपण पाहू शकतो किल्ल्यावरती ह्या विहिरी आहेत आणि विशेष म्हणजे ह्या गोड्या पाण्याच्या आहेत. म्हणजे जलव्यवस्थापन किती सुंदर केलं होतं त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी, जे आपल्याला कल्पना येते. म्हणजे आपण जर पाहिलं चारही साईडने खारं पाणी आहे, परंतु इथे आपल्याला ह्या वेगवेगळ्या विहिरी पाहायला भेटतात, जिथं आपल्याला गोड पाणी त्यामध्ये आढळून येतं. हे साखर पाऊ, दही भाऊ ह्या वेगवेगळ्या नाव आहेत विहिरींचे. हा एक बुरुज आहे, त्याला आपण बेशन्स म्हणतो. असे ह्या किल्ल्याला जवळजवळ 52 बुरुज आहेत. तर या बुरुजांचं वैशिष्ट्य म्हणजे इथून पाहणी केली जायची. एक संरक्षित कडे म्हणून इथे पहारेदार असायचे, जे सगळीकडे नजर ठेवायचे शत्रू कोणी येतोय का किंवा काय होतंय का. कारण हे इतरांना थोडंसं साईडने थोडेसे मोठे आहेत बुरुज, आपण जर पाहिलं तर तटबंदीपेक्षा. हा ध्वजस्तंभ आहे. तर आपण पाहू शकतो रचना किती सुंदर आहे. आणि आपल्याला संपूर्ण असं एक सागरी एरिया पाहायला भेटतोय, जिथून शत्रू आला तरी लगेच कळेल. बघा रचनाची किती सुंदर केलेली. मित्रांनो, ह्या किल्ल्याची रचना बघितली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. अतिशय दगडांची इतकी सुंदर रचना केलेली, प्रत्येक ठिकाणी जायला यायला जागा ठेवलेली, बुरुजावर जायला जागा ठेवलेली. आणि एक उत्तम सागरी दुर्ग कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून हे दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक म्हणतात. की काय नेतृत्व असन, काय कर्तृत्व असन, म्हणजे अकल्पनीय आहे. आपण ह्या काळात सुद्धा विचार करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी त्या काळात विचार करून ठेवलेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे जवळजवळ अनेक वर्ष पुढचा विचार करून ठेवायचे आणि त्यानुसार ते त्यांची कार्यपद्धती होती. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा किल्ला सुद्धा आहे. बघा काय अप्रतिम बांधला असेल हा किल्ला. अतिशय सुंदर रचना, सर्वांना व्यवस्थित राहता येईल, अगदी गोड्या पाण्याची व्यवस्था आणि हे बेशन्स, बुरुज अप्रतिम. एकदा तरी या किल्ल्याला नक्की भेट द्या. बघा मित्रांनो, किती भक्कम दगड वापरून हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. म्हणजे सुरुवातीपासून वरच्यापर्यंत हा किल्ल्याची रचना केलेली. तुम्हाला माहिती मित्रांनो, हा किल्ला का बांधला होता शिवाजी महाराजांनी? छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला होता की हे जे फॉरेन एनिमीज आहेत, ब्रिटिश, पोर्तुगीज, सिद्धी, ह्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती हे काय तुम्हाला माहिती आहे का? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत, खालच्या साईडला पायांचे ठसे आहेत. तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी
इथं स्पर्श केलेला आहे. लोकांनी हात लावला म्हणून या जागेला असं कव्हर केलेलं आहे, पण खरंच अप्रतिम आहे. बघा, आपण पाहू शकतो की ह्या किल्ल्याची तटबंदी, ह्या किल्ल्याची रचना, म्हणजे काय आयडियोलॉजी वापरली शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की स्वराज्याला किंवा भारताला किंवा या राज्याला धोका हा परकीयांपासूनच आहे. त्यात ब्रिटिश असतील, पोर्तुगीज, सिद्धी, हे सगळ्यांना रोखण्यासाठी हा किल्ला बांधला होता, त्यांच्या नजरेत ठेवण्यासाठी. आणि म्हणूनच स्वराज्य अनेक वर्ष या परकीय सत्तेपासून संरक्षित राहिलं. तर मित्रांनो, नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि शौर्य आणि पराक्रम आणि एक उत्तम नियोजन ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला हा सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर लक्षात येतं. धन्यवाद मित्रांनो.